नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज मी बनवणार आहे अंडा ब्रेड वडा। हा वडापाव असतो ना, त्या वड्यासारखाच दिसतो, पण हा तो वडा नसून अंडा ब्रेड वडा आहे। तर हा चवीला खूप छान होतो आणि लहान मुलं तर एवढं आवडीने खातात ना की विचारूच नका। तर चला तर आपण याची रेसिपी बनवायला घेऊया। तर याच्यासाठी ना सर्वात आधी याची ही चटणी, हिरवी चटणी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, थोडा पुदिना, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी अद्रक आणि अर्ध लिंबू आणि चवीपुरतं मीठ आणि हिरव्या मिरच्या आणि थोडंसं पाणी, हे सर्व टाकून मिक्सरला फिरून घ्यायचे। एकदम बारीक नाही वाटायचं, याला थोडंसं आबडधोबडच ठेवायचं, म्हणजे जास्त आबडधोबड पण नाही पण आणि बारीक पण नाही, मीडियम ठेवायचे। आता मी मिक्सरला फिरून घेतली आणि एका वाटीमध्ये ही चटणी काढून घेतली आहे। बघू शकता किती छान झाली। आणि इथे मी 4 अंडे उकडून घेतलेत। तुम्हाला जेवढे अंडे उकडून घ्यायचे तुम्ही घेऊ शकता। मी 4 अंडे उकडून घेतलेत आणि इथे मी ब्रेड घेतलेत। तुम्ही ब्रेड कुठलेही घेऊ शकता, ब्राऊन ब्रेड घेऊ शकता किंवा हे व्हाईट वाले। तर हे असे मोठा गिलास घ्यायचा आणि गिलासाने गोल करून घ्यायचं, म्हणजे ब्रेडला असं। तर ह्या मोठ्या गिलासाने ना असे गोल गोल या ब्रेडला करून घ्यायचे आणि ही चटणी बनवलेली आहे ना, ती चटणी याच्यावर लावून घ्यायची। तर तुम्हाला जास्त तिखट जर खायचं असेल तर ही चटणी जास्त लावायची, कमी खायचं असेल तर कमी लावायची। आता याच्यावर हा अंड्याचा अर्धा अंड ठेवून द्यायचे आणि त्यावर हा लाल मिरची पावडर आहे ते टाकून घ्यायचंय थोडं, आणि असं प्रेस करून त्या वड्यासारखं त्याला दाबून वडा तयार करायचा आहे। तर मी परत दुसऱ्या ब्रेडचं दाखवत आहे तुम्हाला। आता याला छान कडीने थोडं प्रेस करायचंय। आता इथे पीठ घेतलंय मी, आपल्याला जेवढं पीठ पाहिजे तेवढं आपण घेऊ शकताय। मी तर पीठ घेतलंय, पिठामध्ये मी थोडासा ओवा टाकलाय, थोडंसं मीठ चवीपुरतं, पाण्याने याला आपल्याला थोडंसं घटसर पीठ करून घ्यायचंय। मी तर चिमूटभर खायचा सोडा पण टाकून घेतलाय। तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाहीतर नाही टाकू शकत। तर मी ते गॅसवर कढईत तेल टाकून हे तेल छान गरम होऊ द्यायचंय। आता या पिठामध्ये हा ब्रेडचा वडा, अंडा ब्रेड वडा छान कोट करून घ्यायचा आणि तेलात सोडायचा आहे। आणि असं ना त्याच्यावर ना झाऱ्याने ना तेल थोडं उडवायचंय, मग ती वरची बाजू पण छान तळून निघते। आणि नंतर असं अलटीपलटी करून पण तळून घ्यायचंय, छान सोनेरी होईपर्यंत याला तळून घ्यायचंय। आता असंच मी दुसरा पण वडा तळून घेत आहे। अशा प्रकारचे एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतात हे अंडा ब्रेड वडे। बघू शकता किती छान दिसत आहे। त्याला चाळणीत मी काढून घेतले आणि ते आता मी 2 वडे घेतलेत। त्याला आपण मधून कट करून घ्यायचे, मधून कापून घ्यायचे। हे बघा किती छान दिसत आहे, त्यामध्ये ती हिरवी चटणी, लाल चटणी आणि व्हाईट अंड, किती छान कलर दिसत आहे। आता या बनवलेल्या चटणी सोबत 1
खायला खूप छान लागतं. तर ही माझी रेसिपी बनवून रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय महाराष्ट्र.